हॅलो माय डिअर स्टुडंट्स, बघा आज आपण स्टडी करणार आहे टाईप ऑफ सेंटेन्सेस. जनरली हा टॉपिक मुलांना खूप डिफिकल्ट वाटतो. हा टॉपिक सगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये प्लस 10च्या बोर्ड एक्झाममध्ये, HSC बोर्ड एक्झाममध्ये विचारला जातो. थोडासा डिफिकल्ट आहे, मुलांना डिफिकल्ट वाटतं, पण डोंट वरी, मी तुम्हाला अशा काही सिम्पल ट्रिक्स देणार आहे जेणेकरून तुम्ही इझिली विदिन 3 to 4 सेकंड्समध्ये तुम्ही तो क्वेश्चन सॉल्व करसाल. ओके, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांना पण या व्हिडिओचा फायदा होईल. ठीक आहे, याच्या अगोदर आपण बघा सेंटेन्सचे 2 टाईप्स आहेत. एक तर स्ट्रक्चरच्या बेस ऑन स्ट्रक्चर एक काही टाईप्स आहेत आणि बेस ऑन फंक्शन काही टाईप्स आहेत. स्ट्रक्चरच्या बेस जे टाईप्स आहेत सिम्पल, कंपाऊंड, कॉम्प्लेक्स, हे आपण ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये कवर केलेलं आहे. जर तुम्ही ते बघितले नसेल तर तुम्ही नक्की तो व्हिडिओ बघा, तुम्हाला सिम्पल, कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्सचा कन्सेप्ट इझिली क्लिअर होईल. नंतर बेस ऑन फंक्शन्स म्हणजे त्यांच्या मिनिंगच्या नुसार बेस ऑन त्यांचे मिनिंग्स काही टाईप्स आहेत. ते म्हणजे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आणि एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. ओके, आता शॉर्टमध्ये तुम्हाला सांगतो की हे सगळे सेंटेन्स तुम्हाला काय टाईपचा क्वेश्चन येतो आणि तुम्हाला कसं सॉल्व करायचं. पहिले तर तुम्हाला क्वेश्चन असतो आयडेंटिफाय द टाईप ऑफ सेंटेन्स. खूप सिम्पल क्वेश्चन आहे, याला कसं सॉल्व करायचं तुम्हाला सांगतो. सुरुवातीला तुम्हाला मुलांना डिक्लेरेटिव्ह फाइंड आउट करायला, आयडेंटिफाय करायला डिफिकल्ट जातं. तर डिक्लेरेटिव्ह कसं फाइंड आउट करायचं, सर्वात पहिले बघायचं ते इंट्रोगेटिव्ह आहे का. इंट्रोगेटिव्ह म्हणजे त्याच्यामध्ये क्वेश्चन मार्क आहे का. ओके, जर क्वेश्चन मार्क असेल तर ते सेंटेन्स ऑब्व्हियसली इंट्रोगेटिव्हचं असेल. सिम्पल आहे. नंतर काय शोधायचं, एक्सक्लेमेटरी आहे का, म्हणजे त्याच्यामध्ये एक्सक्लेमेटरी मार्क्स, तुम्हाला हा मार्क्स माहिती आहे, याला आपण एक्सक्लेमेटरी मार्क्स म्हणतो की एक्सक्लेमेशन मार्क्स म्हणतो. हा मार्क्स जर सेंटेन्समध्ये असेल तर त्या सेंटेन्सला एक्सक्लेमेटरी मार्क म्हणतो. तर एक्सक्लेमेशन सेंटेन्समध्ये आपण काय करतो, जनरली एक्सप्रेस स्ट्रॉंग फिलिंग आपण एक्सप्रेस करत असतो. याचं एक्झाम्पल तुम्हाला नंतर कळेलच. पण जर सेंटेन्समध्ये क्वेश्चन मार्क असेल तर इंट्रोगेटिव्ह, जर एक्सक्लेमेटरी मार्क असेल तर एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. सिम्पल आहे, हे 2 आयडेंटिफाय करणं किती सिम्पल आहे. थर्ड वन, इम्पेरेटिव्हमध्ये काय असतं, ऑर्डर किंवा रिक्वेस्ट असतं. आता एखादं सेंटेन्स वाचल्यावर तुम्हाला कळेल ती ऑर्डर आहे, रिक्वेस्ट आहे, जेणेकरून तुम्ही इझिली इम्पेरेटिव्ह सेंटेन्स ओळखू शकता. जेव्हा इंट्रोगेटिव्ह पण नसेल, एक्सक्लेमेटरी पण नसेल आणि इम्पेरेटिव्ह पण नसेल, तेव्हा ते सेंटेन्स ऑब्व्हियसली कोणाचं असेल, डिक्लेरेटिव्हचं असेल. आहे ना ओळखणं सोपं. डिक्लेरेटिव्ह सुरुवातीला ओळखायचंच नाही, अगोदर काय ओळखायचं, इंट्रोगेटिव्ह आहे का बघायचं, एक्सक्लेमेटरी आहे का चेक करायचं, नंतर इम्पेरेटिव्ह आहे का चेक करायचं, आणि हे तिन्ही पण नसतील तर ऑब्व्हियसली ते सेंटेन्स कोणाचं असेल, डिक्लेरेटिव्हचं असेल. ठीक आहे, आता ना यांचे काही एक्झाम्पल बघूया आपण. बघा, डिक्लेरेटिव्हचे 2 टाईप्स आहेत, याच्यामध्ये अफर्मेटिव्ह आणि निगेटिव्ह. आता एक्झाममध्ये क्वेश्चन काय बनतं, कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये आणि इव्हन बोर्डच्या एक्झाममध्ये क्वेश्चन बनतं. एखादा सेंटेन्स तुम्हाला अफर्मेटिव्ह दिलेलं असतं आणि तुम्हाला त्याचं कन्व्हर्जन करायचं असतं निगेटिव्हमध्ये, किंवा निगेटिव्ह कन्व्हर्जन करायचं असतं अफर्मेटिव्हमध्ये. कसाही टाईपचे क्वेश्चन येतात. तर 2 तुम्हाला एक्झाम्पलमध्ये सेंटेन्स देतो बघा. अफर्मेटिव्ह, आय लाईक प्लेइंग क्रिकेट. पहिले तर क्वेश्चन मार्क आहे का, नाही आहे, म्हणजे इंट्रोगेटिव्ह नाही आहे. एक्सक्लेमेटरी आहे का, नाही आहे. इम्पेरेटिव्ह आहे का, ऑर्डर किंवा रिक्वेस्ट आहे का, नाही आहे. राहिलं काय, डिक्लेरेटिव्ह आहे. आता डिक्लेरेटिव्हमध्ये बघा, अफर्मेटिव्ह, निगेटिव्ह म्हणजे ऑलरेडी आपण एका व्हिडिओमध्ये स्टडी केलेलं आहे, ज्याच्यामध्ये निगेशन इंडिकेटिंग वर्ड असतं, जसं की नो, नॉट, नथिंग, नन असे वर्ड असेल तर त्यांना आपण निगेटिव्ह सेंटेन्स म्हणतो. बरोबर ना. मग याच्यामध्ये नॉट दिसतोय म्हणजे हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे फॉर शुअर. अफर्मेटिव्हमध्ये असं काय का, अजिबात नाही, म्हणजे ना नो, नॉट, नथिंग, निगेशन इंडिकेटिंग वर्ड कुठलाच दिसत नाही आहे, म्हणजे याच्यामध्ये हा अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे. सिम्पल आहे, कळलं तुम्हाला. ना ह्याच्यामध्ये कुठले निगेशन इंडिकेटिंग वर्ड आहे म्हणजे हा अफर्मेटिव्ह आहे. डिक्लेरेटिव्ह का कळलं का, कारण बाकीच्या 3 कॅटेगरी आपण चेक केल्या त्या नाही आहे, म्हणून हे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. सिम्पल. पुढे बघा, इंट्रोगेटिव्हमध्ये सिम्पल आहे, ज्याच्यामध्ये क्वेश्चन मार्क असेल ते इंट्रोगेटिव्ह आहे. आता इथे इझिली 2 एक्झाम्पल दिले तुम्हाला, पण तुम्हाला एवढंच बघायचं आहे, क्वेश्चन मार्क आहे म्हणजे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे. दे लाईक आईस्क्रीम, व्हॉट इज युअर नेम. सिम्पल. आता इम्पेरेटिव्हमध्ये ना 2 टाईप्स आहे, एक कमांड आणि रिक्वेस्ट. आता कमांड आणि रिक्वेस्टमध्ये डिफरन्स बघा. सेट डाऊन, ओपन द डोअर, कमांड दिलेली आहे. कमांड म्हणजे ऑर्डर दिलेली, कोणाला ऑर्डर दिली, आपण म्हणतो सेट डाऊन, ओपन द डोअर. रिक्वेस्ट म्हणजे प्लीज हेल्प मी, काइंडली वेट हिअर, याचं रिक्वेस्ट केलेलं आहे. ह्या दोन्ही पण सेंटेन्स कशामध्ये येतं, इम्पेरेटिव्हमध्ये येतं. आता एक्सक्लेमेटरीमध्ये काय, व्हॉट अ ब्युटिफुल फ्लावर दिस इज. एक्सक्लेमेटरीमध्ये काही वर्ड्स आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचं. एक्सक्लेमेटरी म्हणजे ज्याच्यामध्ये सडन फिलिंग असतं. तर सडन फिलिंगमध्ये काय काय हे कुठून स्टार्ट होतं, म्हणजे जे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहेत जनरली कुठून स्टार्ट होतात, व्हॉट, हाऊ, एलास, वाव, ओ नो, हे असं इथून स्टार्ट होतं. आणि तुम्हाला एक लक्षात ठेवायचं की एक्सक्लेमेटरीमध्ये एक्सक्लेमेटरी साईन तुम्हाला असतं. त्याच्यावरनं आयडेंटिफाय करणं तर खूप सिम्पल आहे. तुम्हाला एक्सक्लेमेटरी साईन दिसलं तर इझिली म्हणून जायचं दॅट इज अ एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. ओके, सिम्पल आहे. आता तुमच्यासाठी काही ट्रिक बनवली मी, जेणेकरून त्याचा यूज करून तुम्ही डिफिकल्ट क्वेश्चन
बोर्डच्या एक्झाममध्ये किंवा इव्हन कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये तुम्ही इझिली त्याला सॉल्व करू शकता. ओके, तर आपली ट्रिक आहे बघा. सर्वात पहिलं, जर का तुम्हाला ॲडजेक्टिव्ह दिलं असेल, एखाद्या सेंटेन्समध्ये ॲडजेक्टिव्ह असेल किंवा वर्ब असेल, जर ॲडजेक्टिव्ह नसेल सेंटेन्समध्ये तर वर्ब बघायचं तुम्हाला. त्याचं जर तुम्हाला काय करायचं असेल, ॲफिर्मॅटिव्हचं निगेटिव्ह करायचं असेल, ॲफिर्मॅटिव्हचं काय निगेटिव्ह करायचं असेल, तर तुम्हाला काय करायचं, जे पण ॲडजेक्टिव्ह असेल त्याला काय करायचं, निगेटिव्ह करताना नॉट किंवा नो असे वर्ड लावायचे आणि ॲडजेक्टिव्हचं अपोजिट लिहायचं तुम्हाला. ओके, म्हणजे एक सिम्पल एक्झाम्पल देतो, शी इज ब्युटिफुल. ओके, इथं ब्युटिफुल काय ॲडजेक्टिव्ह आहे, तर त्याचं निगेटिव्ह करताना आपण काय म्हणणार, शी इज नॉट, आणि ब्युटिफुलचं अपोजिट आहे अगली. सो शी इज नॉट अगली. सिम्पल आहे. त्याचं एक्झाम्पल आपण नंतर बघणारच आहे, इझिली तुम्हाला सांगतो. ॲडजेक्टिव्ह असेल किंवा ॲडजेक्टिव्ह नसेल तर त्या केसमध्ये काय बघायचं, वर्ब बघायचं, आणि निगेटिव्ह करताना काय करायचं, नॉट किंवा नो जे पण निगेशन इंडिकेटिंग वर्ड आहेत त्यांना ॲड करायचं आणि त्याचं अपोजिट लिहायचं. आता समजा ॲडजेक्टिव्ह नसेल आणि बाकी काही गोष्टी असेल तर आपण कसं करायचं, समजा ॲफिर्मेटिव्हमध्ये फक्त ओनली एक पर्सन दिलं असेल, म्हणजे ओनली हा वर्ड आला असेल एखाद्या व्यक्तीविषयी, तर त्याला निगेटिव्ह करताना काय वर्ड यूज करायचं, नन, बट. ओके, हे खूप इम्पॉर्टंट ट्रिक आहे. हे तुम्हाला नंतर ज्यावेळेस आपण एक्झाम्पल सॉल्व करणार त्यावेळेस तुम्हाला कळेल. जर ॲफिर्मेटिव्हमध्ये फक्त ओनली असेल तर निगेटिव्ह करताना काय करायचं, नन, बट. ओके, जर ओनली असेल तर निगेटिव्ह करताना काय करायचं, नन, बट करायचं. ओनली असेल, आपण ते एखाद्या थिंगसाठी असेल तर निगेटिव्ह करताना नथिंग बट करायचं. ओनली असेल आणि ते नंबरसाठी असेल तर ते निगेटिव्ह करताना काय करायचं, नॉट मोर दॅन हा वर्ड वापरायचा आहे. टू असेल, ॲफिर्मेटिव्हमध्ये टू असेल तर निगेटिव्हमध्ये सो दॅट करायचं. ॲज सून ॲज असेल तर निगेटिव्हमध्ये नो सूनर दॅन. बघा, या टाईपचा क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये विचारलात. ॲज सून ॲजच्या जागेवर नो सूनर दॅन तुम्हाला रिप्लेस करायचं असतं, तर हे पण आपण बघणार आहे. फ्यू असेल तर नॉट मेनी टाकायचं. अनेबल असेल तर नॉट एबल टाकायचं. लिटल असेल तर नॉट मच टाकायचं. आणि कॅनॉट असेल तर त्याच्या जागेवर काय करायचं, अनेबल टाकायचं तुम्हाला. ओके, जर कॅनॉट असेल सेंटेन्समध्ये आणि त्याचं जर निगेटिव्ह करायचं असेल तर तुम्हाला काय करायचं, अनेबल टू करायचं आहे. ओके, किंवा रिवर्स बघा, कॅनॉट असेल म्हणजे निगेटिव्हमध्ये जर कॅनॉट असेल तर ॲफिर्मेटिव्ह करताना काय करायचं, अनेबल टू तुम्हाला रिप्लेस करायचं आहे. ओके, ठीक आहे. आपण सेंटेन्स बघूया आता. बोर्डचा 2019चा एक क्वेश्चन आहे बघा. आयडेंटिफाय द टाईप ऑफ सेंटेन्स. एक सेंटेन्स दिला, आय कुड मॅनेज वेल एनफ. ओके, ठीक आहे, तुम्हाला 1-2 सेकंड देतो, तुम्ही फाइंड आउट करा आय कुड मॅनेज वेल एनफ. सांगा बरं कुठलं टाईपचं सेंटेन्स असेल. सर्वात पहिले मी काय सांगितलं, सर्वात अगोदर काय बघायचं, इंट्रोगेटिव्ह आहे का, क्वेश्चन मार्क आहे का, नाही म्हणजे इंट्रोगेटिव्ह नाही आहे. एक्सक्लेमेटरी मार्क आहे का, नाही आहे म्हणजे एक्सक्लेमेटरी नाही आहे. राहिलं काय, इम्पेरेटिव्ह आहे का, तर इम्पेरेटिव्ह म्हणजे ऑर्डर किंवा रिक्वेस्ट आहे का, ही आय कुड मॅनेज वेल एनफ, नाही ऑर्डर आहे नाही रिक्वेस्ट, म्हणजे राहिलं काय, तर डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आहे. म्हणजे या सेंटेन्सचा टाईप कुठला असणार आहे, डिक्लरेटिव्ह. ओके, कुठला असणार आहे, डिक्लेरेटिव्ह. है ना सिम्पल. विदिन 2 to 3 सेकंडमध्ये तुम्ही आन्सर सांगू शकता. इज अ डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. ओके, नेक्स्ट 2019चा एक क्वेश्चन आहे बघा. पपीज नीड मोर अटेन्शन. आता तुम्हाला ब्रॅकेटमध्ये सांगितले, रिराईट द सेंटेन्स विदाउट चेंजिंग इट्स मिनिंग बिगिनिंग विथ पपीज डोंट. आता इनडायरेक्टली हे काय माहिती आहे का, हे ॲफिर्मेटिव्ह सेंटेन्स आहे आणि इनडायरेक्टली तुम्हाला काय याचं निगेटिव्ह करायला सांगितलं आहे, काय तर डोंट लावलेलं आहे. ओके, तर आता बघायचं. आता बघा, पपीज काय तर सब्जेक्ट आहे, नीड काय वर्ब आहे, मोर काय आहे तर ॲडजेक्टिव्ह आहे, आणि अटेन्शन काय तर नाऊन आहे. तर आपल्याला माहिती आहे, आपण ट्रिकमध्ये बघितलं होतं, जर ॲडजेक्टिव्ह असेल तर आपण काय करत असतो, त्याचं अपोजिट करत असतो, अपोजिट ऑफ द ॲडजेक्टिव्ह. आता इथं अपोजिट काय, मोर आहे, ॲडजेक्टिव्ह काय, मोर आहे. आता मोरचं अपोजिट काय होईल, तर लेस होईल. तर इथं आपण काय म्हणू शकतो, पपीज डोंट नीड. मोरचं काय करू, मोरचं अपोजिट आहे लेस, है ना, ॲडजेक्टिव्हचं अपोजिट केलं. सो पपीज डोंट नीड लेस आणि राहिलेला पार्ट ॲज इट इज. ओके, पपीज डोंट नीड लेस अटेन्शन. ठीक आहे, झालं का. पॉझिटिव्ह सेंटेन्सचं म्हणजे ॲफिर्मेटिव्हचं आपण निगेटिव्ह केलं, कारण याच्यामध्ये निगेटिव्ह म्हणजे डोंट, डू नॉट आलं म्हणजे निगेटिव्ह झालं, है ना. ॲफिर्मेटिव्हचं आपण निगेटिव्ह केलं, पण मिनिंग काय त्याचा सेमच आहे ना. पपीज नीड मोर अटेन्शन म्हणजेच इनडायरेक्टली पपी डोंट नीड लेस अटेन्शन, त्यांना जास्त अटेन्शनची गरज आहे. सिम्पल, कळलं तुम्हाला. काय केलं आपण, जे पण ॲडजेक्टिव्ह होतं त्याचं आपण अपोजिट लिहिलं. मोरचं अपोजिट होतं लेस, म्हणून मोरचं अपोजिट लेस लिहिलं. सो पपीज डोंट नीड लेस अटेन्शन. ठीक आहे, सिम्पल आहे. नेक्स्ट बघा, 2019चा अजून एक क्वेश्चन आहे. आय कांट पे यू. बघा, आय कांट पे यू
आता जर कॅनॉट असेल तर कॅनॉटचं आपल्याला कॅनॉटचं आता हे ऑलरेडी हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे, कॅन नॉट आहे. तर आपल्याला माहिती आहे जर कॅन नॉट असेल तर याचं अफर्मेटिव्ह करायचं असेल तर आपण एक वर्ड यूज करतो तो म्हणजे अनेबल टू. ओके, जर कांट असेल तर आपण अनेबल टू यूज करतो. कारण कोणामध्ये? अफर्मेटिव्हमध्ये. कारण बघा इथं नॉट आहे म्हणजे निगेटिव्ह आहे, तर असा कुठला वर्ड आहे की या कांटला रिप्लेस करेल, तर तो वर्ड आहे अनेबल. म्हणजे जर का आपण कांटच्या जागेवर अनेबल टाकला तर या सेंटेन्सचा मिनिंग सेम राहतो आणि आपल्याला तेच करायचं आहे, रिराईट मेकिंग इट अफर्मेटिव्ह. तर मग मी काय म्हणणार? आता आय नंतर मला काय यूज करायला लागेल? हेल्पिंग वर्ब यूज करायला लागेल. आय ॲम, कांटच्या जागेवर मी काय करतो आहे? अनेबल टाकतो आहे. आय ॲम अनेबल टू पे यू. सिम्पल. कांटच्या जागेवर काय यूज केला? अनेबल टू. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे कांट असेल तर सेंटेन्समध्ये कांट असेल आणि त्याला जर अफर्मेटिव्ह करायचं असेल तर त्याच्या जागेवर यूज काय करायचं आहे? अनेबल टू. खूप साऱ्या एक्झाममध्ये याच्यावर क्वेश्चन आलेले आहे, त्यामुळे तुम्हाला सांगतोय कांट असेल तर काय यूज करायचं? अनेबल टू आहे. आय ॲम अनेबल टू पे यू. ठीक आहे, सिम्पल. कळलं तुम्हाला? नेक्स्ट बघा 2020चा एक क्वेश्चन आहे. डू नॉट अलो द टाईम टू फ्लो. आता डू बघा, डू वर्ब आहे, नॉट निगेशन इंडिकेटिंग वर्ड आहे, अलो काय? तर अलो वर्ब आहे, द माहिती आहे तुम्हाला डिटर्मिनंट्स आहे, ते आपण एका वेगळ्या क्लासमध्ये स्टडी करूया. आणि टाईम टू फ्लो त्याचा ऑब्जेक्टिव्ह दिलेला आहे. सो डू नॉट अलो द टाईम टू फ्लो. आता याच्यामध्ये काय करायचं आहे? मेक द सेंटेन्स असर्टिव्ह करायचं आपल्याला. असर्टिव्ह म्हणजे आपल्याला इथं नॉट काढायचं आहे. तर नॉट जर काढायचं असेल तर आपल्याला ॲडजेक्टिव्हचं अपोजिट यूज करा. पण इथं कुठला ॲडजेक्टिव्ह आपल्याला दिसत नाही, पण इथं वर्ब आहे आणि आपण बघितलेलं आहे. जर समजा ॲडजेक्टिव्ह नसेल तर आपल्याला काय करायचं? वर्बचं अपोजिट यूज करायचं असतं. जसं अलावचं अपोजिट काय असेल? तर अलावचं अपोजिट असतं रिफ्रेन. ठीक आहे, अलावचं अपोजिट काय असतं? तर रिफ्रेन असतं. मग आपण हे सेंटेन्स रिफ्रेनला यूज करून करूया. समजा आपण जर असं म्हणलं रिफ्रेन फ्रॉम, कारण रिफ्रेन नंतर आपण एक प्रिपोजिशन यूज करतो ते म्हणजे फ्रॉम. सो रिफ्रेन फ्रॉम, फ्रेझल वर्ब, रिफ्रेन फ्रॉम अलोविंग द टाईम टू फ्लो. ओके, आता हे डू नॉट अलो हे तर तसं हे सेंटेन्स आहे, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे, पण आपल्याला असर्टिव्ह करायचं म्हणजे डिक्लेरेटिव्ह करताना आपल्याला काय यूज करायला लागेल? आपल्याला एक वर्ड अजून याच्यामध्ये ॲड करायला लागेल, ते म्हणजे वन शुड. ठीक आहे, वन शुड रिफ्रेन फ्रॉम काय? रिफ्रेन फ्रॉम अलाउविंग द टाईम टू फ्लो. बघा समजा फक्त आपण जर असं लिहिलं असतं ना, रिफ्रेन फ्रॉम अलाउविंग द टाईम टू फ्लो, तर हे पॉझिटिव्ह तर झालं असतं, म्हणजे अफर्मेटिव्ह तर झालं असतं, पण स्टील हे सेंटेन्स फक्त जर एवढं लिहिलं असतं ते इम्पेरेटिव्ह राहिलं असतं. पण आपल्याला इम्पेरेटिव्ह बनवायचं नाही, कारण ॲसर्टिव्ह हे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आहे आणि म्हणून आपण त्याला एक्स्ट्रा एक पार्ट जोडला इथं, ते म्हणजे वन शुड. जसं आपण याला वन शुड जोडतो तेव्हा हे इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचं कन्व्हर्जन डिक्लेरेटिव्हमध्ये झाले. आय होप तुम्हाला हा डिफरन्स कळतो आहे. फक्त जर तुम्ही रिफ्रेन लिहिलं, रिफ्रेन फ्रॉम अलोईंग द टाईम टू फ्लो, तर सेंटेन्स जरी अफर्मेटिव्ह दिसत असलं तरीसुद्धा हे आत्तासुद्धा इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस आहे आणि तुम्हाला ते डिक्लेरेटिव्ह बनवायचं म्हणून आपण इथे अजून एक वर्ड जॉईन केला तो म्हणजे वन शुड. दोन वर्ड जॉईन केले ते म्हणजे वन शुड, जेणेकरून ह्या पूर्ण सेंटेन्सचा मिनिंग आता डिक्लेरेटिव्ह झालेला आहे. डिक्लेरेटिव्ह आणि अफर्मेटिव्ह पण. ओके, कळलं? नेक्स्ट बघूया 2020चा एक क्वेश्चन आहे. रिराईट ॲज अन एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. ओके, आता एक्सक्लेमेटरी करतो म्हणजे आपल्याला इथं एक्सक्लेमेशन मार्क्स टाकायचं आहे. हर फादर वॉज अ कीन रेसलर. आता कीन म्हणजे खूप एन्थुजियास्टिक किंवा ईगर, सगळं ज्याच्यामध्ये खूप सारे स्किल्स आहे. हर फादर काय? तर सब्जेक्ट आहे. वॉज काय? वर्ब आहे. कीन काय आहे? तर ॲडजेक्टिव्ह आहे. ओके, रेसलर काय? तर नाऊन आहे. हे आपल्याला माहिती आहे. ओके, आता काय करायचं? एक्सक्लेमेटरी करताना नेहमी लक्षात ठेवायचं तुम्हाला दोन वर्ड्स आहेत, ते म्हणजे वॉट किंवा इथं लिहून देतो वॉट किंवा हाऊ, याच्यापैकी तुम्हाला अप्रोप्रिएट वर्ड यूज करायचा. तर या केसमध्ये हर फादर वॉज अ कीन रेसलर, तर इथं आपण काय यूज करणार आहे? इथं अप्रोप्रिएट वर्ड कुठला असणार आहे? वॉट किंवा हाऊ, याच्यापैकी कुठला अप्रोप्रिएट आहे? तर वॉट अप्रोप्रिएट आहे. तर वॉट, आता तुम्हाला काय करायचं? नेहमी एक्सक्लेमेटरी करताना याच्यानंतर काय लिहायचं? तुम्हाला ॲडजेक्टिव्ह लिहायचं असतं. ओके, ॲडजेक्टिव्ह नंतर काय लिहायचं? सब्जेक्ट लिहायचं आणि नंतर तुम्हाला वर्ब लिहायचं असतं. आता वॉट लिहिलं बरोबर, वॉट प्लस वॉट नंतर ॲडजेक्टिव्ह काय? वॉट नंतर ॲडजेक्टिव्ह काय? वॉट
वॉट कीन. ओके, वॉट म्हणा, वॉट अ कीन. त्यानंतर कीन काय, रेसलर आहे, बरोबर ना. वॉट अ कीन रेसलर, वॉट अ कीन रेसलर. नंतर सब्जेक्ट काय, हर फादर. नंतर वर्ब काय, वॉज. ओके, वॉट अ कीन रेसलर, हर फादर वॉज, आणि त्याच्यानंतर काय, एक्सक्लेमेटरी मार्क. ठीक आहे, सिम्पल आहे. वॉट अ कीन रेसलर, स्ट्रक्चर काय, वॉट, त्याच्यानंतर ॲडजेक्टिव्ह लिहायचं, त्याच्यानंतर सब्जेक्ट, आणि त्याच्यानंतर वर्ब. वॉट अ कीन रेसलर, हर फादर वॉज. ओके, नेक्स्ट इज ऑगस्ट 2022चा क्वेश्चन आहे, आयडेंटिफाय द टाईप ऑफ सेंटेन्स बेस्ड ऑन इट्स फंक्शन. तर तुम्हाला सेंटेन्स दिलेला आहे आणि त्याचं फंक्शन तुम्हाला त्याचा टाईप आयडेंटिफाय करायचा. टेक व्हॉट यू प्लीज. काय वाटतं तुम्हाला? पहिलं तर आपल्याला चेक करायचं आहे काय क्वेश्चन मार्क आहे का, नाही आहे म्हणजे इंट्रोगेटिव्ह नाही आहे. एक्सक्लेमेटरी मार्क आहे का, नाही आहे म्हणजे एक्सक्लेमेशन नाही आहे. थर्ड वन, इम्पेरेटिव्ह आहे का, म्हणजे ऑर्डर किंवा रिक्वेस्ट आहे का. टेक व्हॉट यू प्लीज, नाही तुला जे हवं ते, ॲज यू विश, जे तुला पाहिजे ते घे, कलेक्ट कर. तर ऑब्व्हियसली हे एक ऑर्डर दिसते आपल्याला. टेक व्हॉट यू प्लीज ऑर्डर आहे, म्हणजे ऑब्व्हियसली हे सेंटेन्स कुठलं असेल, तर हे सेंटेन्स असेल इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. कोणाचं असेल, इम्पेरेटिव्ह, कारण हे एक ऑर्डर दिसते आपल्याला. फाईन. नेक्स्ट इज नाव 7 इज द फर्स्ट ग्रॅज्युएट इन हिज फॅमिली, रिराईट ॲज अन निगेटिव्ह सेंटेन्स. आता 7 इज द फर्स्ट ग्रॅज्युएट इन हिज फॅमिली. कसं करायचं, फर्स्ट ग्रॅज्युएट म्हणले म्हणजे इथं आपण हे इक्वेलंट म्हणू शकतो. कोणाला माहिती आहे, ओनली. याला आपण असं म्हणू शकतो 7 इज द ओनली ग्रॅज्युएट इन हिज फॅमिली, राईट. आता ओनलीच्या जागेवर फर्स्ट यूज केलेला आहे इथे, म्हणजे ओनली आणि हा फर्स्टचा मिनिंग सेमच आहे. 7 इज द ओनली ग्रॅज्युएट इन हिज फॅमिली असं म्हणायचं सेंटेन्सला. जर ओनली हे पर्सनच्या बाबतीत आहे म्हणजे 7च्या बाबतीत आहे, म्हणून आपण इथं निगेटिव्ह करताना काय करणार, नन बट यूज करणार आहे. ओके, मग मी याला कसं म्हणेल बघा, नन बट 7, नन बट 7 is, none but 7 is a कोण येतो, ग्रॅज्युएट. none but 7 is a graduate in his family. है ना सिम्पल. ओके, 7 इज फर्स्ट ग्रॅज्युएट इन हिज फॅमिली. हे इक्वेलंट होतं कोणाला, ओनली वर्डला. हा फर्स्ट इक्वेलंट आहे कोणाला, ओनली वर्डला. त्यामुळे ओनली जर असेल अफर्मेटिव्हमध्ये तर निगेटिव्हमध्ये नन बट यूज करतो, म्हणून आपण इथं नन बट यूज केलं आहे. नन बट 7 इज अ ग्रॅज्युएट इन हिज फॅमिली. झालं का निगेटिव्ह, रेड ॲज अ निगेटिव्ह सेंटेन्स नन आला म्हणजे निगेटिव्ह सेंटेन्स आला. मिनिंग सेम आहे का, येस, मिनिंग इज सेम. ठीक आहे, सिम्पली कळलं तुम्हाला कसं केलं. नन बट वापरला आहे कारण तो इक्वेलंट आहे कोणाला, ओनलीला. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. 2023चा अजून एक क्वेश्चन आहे, आयडेंटिफाय द टाईप ऑफ सेंटेन्सेस, गिव्ह इट टू मी क्विकली. आता अगेन 4 टाईप्स आहेत. पहिलं बघायचं इंट्रोगेटिव्ह आहे का, तर नाही आहे. क्वेश्चन मार्क दिसत नाही. एक्सक्लेमेटिव्ह मार्क आहे का, नाही आहे. ऑर्डर आहे का, गिव्ह इट टू मी क्विकली, येस इट इज ऑर्डर, म्हणजे हे सेंटेन्स कुठलं असणार आहे, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. ओके, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे. फाईन. 2023चा अजून एक क्वेश्चन आहे, तो म्हणजे वी आर यूज टू ड्रिंकिंग कॉफी, मेक इंट्रोगेटिव्ह म्हणजे याला काय करायचं आहे, क्वेश्चनमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर क्वेश्चनमध्ये तुम्हाला सुरुवातीला सांगतो काय करायचं, सिम्पल आहे. याच्यामध्ये काय बघायचं, हेल्पिंग वर्ब बघायचं. जे पण हेल्पिंग वर्ब असेल तिथून सुरुवात करायची. वी आर यूज टू ड्रिंकिंग कॉफी, कुठलं हेल्पिंग वर्ब आहे, आर. ओके, मग तुम्हाला इंट्रोगेटिव्ह करताना काय करायचं, हेल्पिंग वर्बपासून सुरुवात करायचं. म्हणजे काय नाही, हेल्पिंग वर्ब आर. आर नंतर काय यूज करायचं तुम्हाला, सब्जेक्ट. आर नंतर काय सब्जेक्ट आहे, आर वी. ओके, सिम्पल एवढंच करायचं. बाकीचा पार्ट ॲज इट इज, आर वी यूज टू ड्रिंकिंग कॉफी अँड इंट्रोगेटिव्ह आहे म्हणून क्वेश्चन मार्क. है ना, किती सिम्पल आहे बघा. काय केलं, फक्त तुम्हाला हेल्पिंग वर्ब बघायचं आहे. हेल्पिंग वर्ब सुरुवातीला लिहायचं, नंतर जे पण सब्जेक्ट असेल ते लिहायचं आणि बाकीचा सेंटेन्सचा पार्ट ॲज इट इज लिहायचा. आर वी यूज टू ड्रिंकिंग कॉफी. सिम्पल. इथं बोर्डचे सगळे क्वेश्चन 2023पर्यंत जे पण बोर्डचे क्वेश्चन आले होते ते सगळे आपण कवर केलेलं आहे. इवन कुठल्याही एक्झाम्पलमध्ये तुम्हाला जर डिफिकल्टी असेल, डाऊट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. नेक्स्ट टॉपिक आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कवर करूया. ओके, थँक्यू.